जनाब खैस किरकिरे हमारे साथ बैठ चुके हैं। हैट्रिक की कगार पर हैं, लेकिन इनकी नैया तो अब डूब चुकी है। नजीर 11 की उनको नजर लग चुकी है। वाह भाई, ये सब कुछ दिखा रहे हैं। रमेश भाई आए, हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फ। ओ भाई, ओ भाई, क्या कमाल का खेल रहे, देखो। वाह 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 वाह। अरे भाई रिप्ले में दिखाओ, रिप्ले में कैसा उनको डक लिया, उसको स्टाइल लिया। हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फ। देखो फिर से, देखो कुछ करते हुए, कुछ हरकत करते हुए, कुछ हरकत करते हुए। भाई कुछ हरकत की है उन्होंने। अब देखो, अब स्टाइल देखो, स्टाइल देखो, स्टाइल देखो, स्टाइल देखो, स्टाइल देखो, देखो, देखो। बिल्कुल वसीम जाफर की तरह खेल रहे हैं। हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे, रंग सुनहरा। अगर चौका आता है तो 500 कैश। कमाल का खेलते हैं, अटैकिंग। इस खिलाड़ी को हम पहले प्रमोट करना चाहिए था मेरे ख्याल से। ये देखिए कैसा छोड़ते रहे, छोड़ कैसे रहे, देखियो टेस्ट मैच की तरह। ये होना चाहिए क्रिकेट में। एजू भाई, यही होना चाहिए क्रिकेट में। हाँ, कैसे इन खिलाड़ियों को आगे प्रमोट करना चाहिए। अगर ये पहले आते तो मैच का परिणाम कुछ अलग होता। हाँ नहीं नहीं, पूरा पूरा अलग होता। ये पूरा माहौल ही बदल देते, पूरा चित्र ही पलट देते। ये तख्ता पलट शॉट। देखो 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 देखो। अरे नहीं नहीं, व्हाइट बॉल दिया नहीं अंपायर ने, लेकिन वहां से व्हाइट दिया है। इनको एक दो बॉल खेलने को दो ना भाई। क्या ये तख्ता पलट शॉट खेल सकते हैं? हाँ, बल्ले से एक भी रन नहीं आया है, फिर भी वो पूछ रहे कितनी गेंदें शेष है। और फील्डिंग लिया है उन्होंने। हाँ, बैटिंग लिया है क्या? बैटिंग। अरे मैंने पहले मेरा आंखें अभी बहुत सूज चुकी है। कमाल का डिफेंस। एजू भाई, एजू भाई, बल्ला दिखाने का कौन उनको, नाम क्या है? रमेश भाई, बल्ला दिखाओ। कमाल का डिफेंस। और इसी के साथ इस मैच की समाप्ति। इस मैच को जीता है दोस्ती 11 ने, और इस भव्य विजय के शिल्पकार बने, मैन ऑफ द मैच बने हैं। हेलो चेक। हॅलो चेक। त्याच वेळी इम्रानजी एरुणकर यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांना देखील त्यांचे देखील स्वागत करूया।
त्यांना आपण विनंती करूया, या आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचंय. आपण पाहतात याराना फॉरेवर ग्रुप स्पॉन्सर्ड बाय रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर लीग पर्व दुसरे 2026 दिवस अंतिम आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिम दळवी. साहिम दळवी या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचंय. ज्यानं लो स्कोरिंगची मॅच असताना देखील आपल्या बॉलिंग मधून 3 विकेट घेतल्या आणि केवळ 10 धावा दिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील ठरलाय. साहिब ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. नेक्स्ट मॅच आपण पाहताय. एका बाजूला अरबाज 11 विपक्ष मुकादम 11. प्रथम नाणेफेकीचा कौल हा मुकादम 11 संघानं जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फर्स्ट बॉल ऍज डिसिजन. थोड्याच वेळात सामन्याला होते सुरुवात. जे tenniscricket.in या वाहिनीवरती आताच जॉईन झालेले असतील त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देवा. त्यांचं देखील स्वागत करूया आणि एक आग्रहाची विनंती करूया की tenniscricket.in या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा पुरस्कार देण्यासाठी सोहेलजी पंचे सरांना आपण विनंती करूया. त्यांच्या शुभ हाताने आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. साहिम दळवी ठरला या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. थोड्याच वेळात आपण थोडीशी त्याच्याजवळ चर्चा देखील करतोय. साहिब ठरला या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मैचचा हकदार. साहिब कैसा लग रहा है? पहला मैन ऑफ द मैच जीता है. अच्छा लग रहा है. और ये ऑर्गेनाइज टीम के बारे में क्या बोलेंगे? तो हर बार अच्छा ही करते हैं, इस बार भी अच्छा ही है. जब टीम मुसीबत में थी तब तुझे गेंदबाजी की ऊपर जिम्मेदारी थी, तब मन में क्या चल रहा था? मन में चल रहा था कि ज्यादा से ज्यादा डॉट निकालने की कोशिश करो और 2-3 विकेट स्टार्टिंग के लेंगे तो फिर हम पूरी मैच हमारी तरफ खींच सकते हैं. और जो संघ मालकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला अर्थात उझेप्पा दाखवे यांच्याबद्दल 2 शब्द. खूप सारे बॉल वरती डॉट स्वरूपाचा चेंडू. डॉट बॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये वेगवान गोलंदाजी करत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळालाय. वयाची 18 वर्ष क्रिकेट मध्ये यावेळेस हल्ला केला. एलिव्हेशन आहे का? एलिव्हेशन देखील होतं. नोमलँड लँड मध्ये चेंडू पडला. दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यावरती चेंडू जज केलाय. त्यानंतरचे एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकेचा श्री गणेश 1 या आकड्यानं पाहायला मिळतोय. अकीब
ज्यानं आपण पाहिलं तर रोहा मोहल्ला चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील संघ ठरला होता. प्लस बेस्ट बॅट्समन या किताबाला ज्यानं गवसणी घातली तोच आपण अकीबला पाहतोय. ओ यावेळी स्मॅश केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये कार्पेटच्या आधारावरती चेंडू दणदण करत सीमा रेषा पार येतोय हा चौकार. डीजे साठी अमीन तुलवे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अमीनचा खिस्सा रिकामा झाला आजच्या दिवसामध्ये. त्यानं चेन खोललेली पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू स्मॅश केलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये काय घडेल. पंचांचं बोट आकाशाकडे, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द डगआउट. सड़क में छोड़ आया मैं तो दिल छोड़. की मैदानाच्या बाहेर नेक्स्ट बॅट्समन कोण असेल. जिथे ज्या खेळाडूवरती जास्तीची नजर होती त्याला कुणाची तरी नजर लागली की काय असंच पाहावं लागेल. कारण अकीब म्हटला ना की रोह्याचा बाहुबली म्हणून सातत्याने त्याची ओळख आपण नेहमी पाहिली आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून नेहमी आपण आलेले पाहिलेत. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती योगेशला आपण पाहतोय. योगेशाला 3ऱ्या क्रमांकावरती जिथे रोह्याचा सुलतान अगदी शेवटचा बॉल टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान जशी बंदुकीमधून गोळी निघावी त्या वेगानं गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल शेवटचा. यावेळेस गुटला टेक. एक टप्पा, दुसरा टप्पा, 3ऱ्या टप्प्यावरती चेंडू उचललाय. त्यानंतरच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. धाव संख्या 2 ने वाढेल. धावफलक यावेळेस 7 या आकड्यावरती. पहिल्या P1च्या पहिल्या षटकाचा केस संपला गेलाय. धावफलकावरती अष्टमी मोहल्ला प्रीमियर लीग पर्व 2रे आपण अनुदान स्पीडअप करा. कारण अंतिम दिवस असल्या कारणाने एक्स्ट्राचे मॅच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे थोडस घाई करणं देखील खूप महत्वाचं राहील. दुसऱ्या षटकासाठी फिरकीचा जादूगर. फिरकीचा जादूगर म्हटलं की जुनेद किरकिरे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहायला मिळतोय. चला लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या. कारण की आपल्याला आज फायनल सुद्धा खेळवायची आहे. आणि फायनल पण आपल्याला त्या प्रकारची खेळवायची आहे की सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. नंतर शेवटला कालोख पाडला रे 3 वर 2 वर नको. निश्चित सर. अजय सर वेळेचं महत्व हे आज तुमच्या माध्यमातून नेहमी आम्हाला पाहायला मिळालं 2 दिवस. हो यावेळेस थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतरचा त्याचा फायदा बाय 1 गेट 1 असं फ्री 2 या धावसंख्या जाऊन पोहोचलेली 9 या आकड्यावरती. जुनेद किरकिरे मास्टर माइंड ऑफ रोहा
ज्यानं रोहाष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग मध्ये मालिका वीराचा किताब ज्यानं जिंकला तोच गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस कार्पेटच्या आधारावरती रिझन प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, थ्रो करेल, त्यानंतरची एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये 10 आकडा म्हटला की सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची जर्सी नंबर आपल्याला नेहमीच चांगली कामकाज करताना आपल्याला भारतीय संघासाठी पाहायला मिळाला. पुढचा बॉल लोअर फुलटॉस पद्धतीने रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न पंचानं दंडित केलं. स्वरघोषित चेंडू आलाय नासपीटा चेंडू वाईट 11 या आकड्यावरती. एक्स्ट्रा धाव ज्याला बोलतात ना, नासपीटा असतो समोरच्याला एक अवत्र नासका बॉल क्या बात आहे. पुढचा बॉल ओ यावेळी एलिव्हेशन नाही आहे की आहे, एलिव्हेशन आहे कारण मी फटकाच तसा मारलाय षटकार. एक चुकीचा रनअप मुले चांगला एक मोठा विकेट गेलेला आहे त्यांचा पहिलाच, जो पूर्ण टीम घेऊन चालतो आकिब माडकर. बरोबर सर, कारण महत्वाचे विकेट ज्याच्या वेळेस जात असतात ना त्यावेळेस कुठेतरी ज्या संघावरती दडपण असतं, कारण त्याच्याकडे ती क्षमता आणि त्याच्याकडे तो अनुभव असताना देखील त्याला रनआउटच्या माध्यमातून म्हणजे आपण असं म्हणतो ना की स्वतःसाठीच फाशी घ्यावी अशा पद्धतीने ते घडतंय. खरी गोष्ट आहे. याचबरोबर आता आलेत आपले पाहुणे मुजीबभाई अलेकर आणि त्याचबरोबर त्यांचे सपोर्ट आले आमचे वसीमभाई सावरटकर, यांचं सुद्धा स्वागत आहे याराना फॉरएव्हर ग्रुप मध्ये. शेवटचे 2 बॉल वसीमभाई सावरकर आणि त्याच वेळे आपण पाहिलं तर मुजीबभाई आलेकर या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. राजा धिडे दहावीर महाराज असोसिएशनचे उपाध्यक्ष राजा धिडे यांचं सुद्धा स्वागत आहे. त्याच वेळी राजा धिडे अर्थात श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे कौतुक करावं तितकं कमी, कारण जे 3 चेंडू टाकले होते ना धावफलकावरती धावा 17 आल्यात. जिथे 3 चेंडू पहिले टाकले 3 चेंडू मध्ये तसं पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या ना, कदाचित 9 धावा आल्या होत्या, 10 आल्या आणि त्यानंतरचे 3 चेंडू तिन्ही हे डॉट स्वरूपाचे. क्लास काय म्हटलं जातं ना ते जुनेदकडे पाहिल्यावरती आपल्याला नेहमी त्याचा खेळ अजमावताना आपल्याला पाहायला मिळाला. राजा धिडे सरांचं आपण या ठिकाणी आगमन झालेलं पाहायला मिळतंय. श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे जे उपाध्यक्ष आपल्याला सातत्याने रोहा तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा असतात ना त्या स्पर्धेचं आयोजन चांगल्या पद्धतीनं नेहमी पाहायला मिळालं. एक ऑर्गनाइजच्या भूमिकेमध्ये म्हटलं ना तर राजा धिडेच्या अव्वल स्थानी नाव घेतलं जातं. आणि गतवर्षी झालेली जी अनिकेत भाई चॅम्पियन लीग त्याचे प्रमुख आयोजक म्हणून नेहमी त्यांची ओळख राहिलेली पाहायला मिळाली, कारण क्रिकेट वरती अफाट असं प्रेम त्यांचं नेहमी या रोहा तालुक्यावरती राहिलंय. पुन्हा एकदा सुलतान सलमान सिद्दीकी वरती हल्ला, एलिव्हेशन नाहीये, टिपलाय झेल, संपलाय यावेळेस योगेशचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन.
विकेट वरती कुणाला तरी टिकावं लागेल. चौथ्या क्रमांकावरती आपण तन्वीरला पाहतोय. संघाचा सरसेनापती, संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तन्वीर आलाय, त्याच्यावरती साऱ्या जिम्मेदारी असतील. सेनापती संघनायक कसा असावा, कालही मी म्हंटल की डोक्यावरती बर्फान, तोंडाच्या जिभेवरती साखर ठेवून असावा. ज्या 11 खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळणारा असावा. एखाद्या खेळाडूवरती थोडासा मार पडला त्याला समजावून सांगणारा असावा. हो, यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एका हातानं चेंडू हातामध्ये घेतला, त्यानंतरची एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 18 या आकड्यावरती. निहाद क्रिकेट हे कुण्या लक्ष्मीच्या फाउंडेशनने उजळत नाहीये. त्याच्यासाठी ना खूप मेहनत, दिवस रात मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये सुद्धा चमकावं लागतं. ते म्हटलं जातं ना की सावल्या आपली जर निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. पुढचा बॉल सलमान सिद्दीकी या वेगावरती स्वार होऊन गेलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतरचे एक धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय थोडासा, परंतु माघारी परतलेत. ही जोखीम घेण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, परंतु धावसंख्या 19 आकड्यावरती आपल्याला जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी सुद्धा रोह्याचा सुलतान आलाय. बघा, मगाशी ज्यावेळेस मी चर्चा केली ना, म्हटलं होतं की 18 वर्ष या क्रिकेटच्या मैदानावरती मी क्रिकेट खेळलो. 18 वर्षाचा अनुभव आणि ज्या वेळेस रोहा तालुक्याचा महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याला नेहमीच संबोधलं गेलं, सलमान सिद्दीकी. जिथे धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू येणं बाकी. त्याच वेळी अखिल गांधी प्रत्येक कॅच साठी मुजीबभाई आलेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक कॅच साठी डॉट बॉल स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान, वेग म्हटलं ना की सलमान सिद्दीक, असं वाटतं की वेगालाही तोडून फोडून तो बॉल आपल्या हातातून निसटतो. परंतु गोलंदाज होणं देखील एक वेगळंच काम असतं. आपल्या कमरेवरती जोर द्यावा लागतं. सध्याच्या घडीला त्याचं वजन देखील वाढलंय, तरी तोच प्रयत्न. पुढचा बॉल इंजरी मधून कसं कमबॅक करायचं हे त्याला देखील माहिती आहे, परंतु यावेळेस मोठा फटका. बॅक टू द बॉलर हर्षच्या बॅट मधून षटकार. बापाला देखील अभिमान वाटावा की माझा मुलगा एक मोठी स्पर्धा खेळतो आणि गावचं मोहल्ल्याचं क्रिकेट खेळत असताना कुठेतरी 7 समुद्रा पलीकडे यातलेच काही खेळाडू हे पोहोचले जातील. कारण रोहा मोहल्ला विभागानं खूप काही रोहा तालुक्याला दिलं. जी स्टारकास्ट सर्वात जास्त असते ना ती रोहा मोहल्ल्याची असते. पुढचा बॉल जुनेद पुणेचे एकदा फ्लायटेड बॉल या ठिकाणी टाकला गेलाय, जिथे एकच धाव. काऊ कॉर्नर रिजन मध्ये त्याला दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 28 या आकड्यावरती. 28 फॉर 2 विकेट अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे बरीचशी मुलं या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरती घेऊन पाहतायत. हे जे उद्याचे भविष्य रोह्याचं, याच्यातला एखादा स्टार खेळाडू आपल्या रोह्याला मिळेल यात मात्र तील शंका नाहीये. दुसरा बॉल पुन्हा एकदा कशा पद्धतीनं जुनेद. ओ भन्नाट वेग. कुडलँड टप्प्यावरती चेंडू. आपण मगाशी देखील चर्चा केली की या विकेट वरती एक स्पॉट आहे आणि त्या स्पॉट वरती चेंडू पडला ना तर अजित सर एक उसळी घेतोय. कारण महत्वाचं असतं ना की विकेटचा अनुभव घेणं आणि क्रिकेटचा अनुभव, या साऱ्या गोष्टी जुनेदकडे आहेत. पुढचा बॉल
गतीमध्ये परिवर्तन, हे परिवर्तन करणं खूप गरजेचं असतं आणि त्यातल्या त्यात क्रिकेटचं मैदान असलं ना, परंतु नो चेंडू, ओव्हर स्टेपिंग, यस ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जिथे फ्रेडची संधी, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, या संधीचं सोनं करावं लागेल, परंतु समोर गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा. गुटनाटे प्रयत्न केलाय, फ्री हिटची संधी आहे, कॅच घेतली तरीही काही नियम बाजूला ठेवलेत, त्याच्यामुळे केवळ आणि केवळ एकच धाव धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती 31 फॉर 2 विकेट अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट रिजन फील्ड करतोय, थ्रो करतोय, त्यानंतरच्या 2 धावा पाहायला मिळाल्या, सॉरी एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 32 या आकड्यावरती निहाद स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं खूप चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली. खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, रनिंग बिटवीन द विकेट, या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. जुनेद म्हटलं ना की एखाद्या मॉलमध्ये जावं आणि तिथे व्हरायटीज मिळाव्या अशा पद्धतीनं, म्हणजे ती जादुई गोलंदाजी आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं तो गोलंदाजी सातत्याने करतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकला गेला, थोडासा पूर्ण लेनचा झाला, जिथे पंचाने इशारा केलाय 4 षटकाचा खेळ संपला, म्हणजे 24 चेंडू संपले गेलेत अवघ्या 32 धावा धावफलकावरती. जिथे पहिलं षटक सलमान सिद्दीकनं टाकलं, अवघ्या 7 धावा आल्या, त्यानंतर जुनेद आला, जुनेदनं 10 धावा दिल्या, त्यानंतर पुन्हा एकदा रोह्याचा सुलतान आला, अर्थात सलमान आला, त्यानं दुसऱ्या षटकामध्ये अर्थात संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या आणि त्यानंतर जुनेद पुन्हा एकदा 8 धावसंख्येवरती. पाण्याची व्यवस्था केली जाती आहे. अजितजी महाडकर सर पाण्याची व्यवस्था देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित महाडकर म्हटलं ना की या स्पर्धेचे मुख्य, कारण पाण्याची व्यवस्था, जिथे मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करणं, ऑर्गनाइज करणं, क्रिकेट खेळणं, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट म्हणजे काय म्हटलं ना तर क्रिकेट म्हणजे आमच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय तर दुसरं प्रेम का, परंतु दुसरं प्रेम, चला आपण असं म्हणूया की दुसरं प्रेम म्हणजे क्रिकेट. आम्हाला लागलेलं वेड म्हणजे क्रिकेट. स्वतःसाठीच नव्हे तर गावाच्या अस्मितेसाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. समालोचकाचा, आयोजकांचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, अंपायरचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, उन्हातानात उभा राहून खेळाडूंचा खेळ लोकांपर्यंत पोहोचवणारा कॅमेरामॅन आणि डीजे ऑपरेटर म्हणजे क्रिकेट. ज्या पद्धतीनं मान्यवरांची मांद्याळे आपण बघतोय, मान्यवर म्हणजे क्रिकेट, त्याच वेळी आयोजक म्हणजे क्रिकेट, खेळाडू म्हणजे क्रिकेट, आणि त्याच वेळी एक चांगला स्कोरर निहाद म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. धावफलकावरती नजर टाकली तर 35 या आकड्यावरती धावसंख्या, जिथे 5वं षटक अफनान आलाय. अफनानवरती ती जबाबदारी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच घेईल का, कॅच सुटलाय. आणि त्याच वेळी खास समालोचनासाठी कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय बाबा कडू यांच्याकडून, सॉरी बाबू कडू यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सर तुमचं कौतुक करावं तितकं कमी, कारण आमची मेहनत आणि तुमचा प्रेम याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नसतंय. आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम, त्याच वेळी क्रिकेटच्या दुनियेत जे तुम्ही मला कॅश प्राइज दिलं, हे कॅश प्राइज कुठेतरी माझ्यासाठी ना महत्वपूर्ण यासाठी राहील की मला तो कॉन्फिडन्स मिळेल की रोहा तालुक्यानं यावर्षी खूप प्रेम दिलं, आज तुम्ही लोक प्रेम देतायत. माझे प्रयत्न आणि माझी मेहनत आणि त्यावरती असलेलं तुमचं प्रेम, त्याचं नाव क्रिकेट. चला मैदानाच्या आतमध्ये बघा, आपणांसाठी कॅश प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. जर 2 बॉलवरती 2 एसट्या उद्ध्वस्त केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज.
विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. शाहीद डांगे कॅश प्राइज इकडे जमा करा. पुढचा बॉल काय घडेल. ओ यावेळेस हल्ला केलाय. आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतोच. जी तन्वीर काय फलंदाजी करतोय. नेत्र दीपक फटके त्याच वेळी आक्रमण. असं वाटतं ना की एखाद्या खोल समुद्रात जावं आणि मध्यभागी जाऊन आपली नौका अडकावी. या पद्धतीनं सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी करणारा अफनान अडकलेला पाहायला मिळतोय. स्वरघोषित चेंडू आलाय. धाव फलकावरती धाव 49. नासका बॉल. काय सांगायचं. आणा मिरच्या लिंबू आणा. आणि यरवा काय झालाय. क्या बात आहे. पुढचा बॉल. यावेळी सेलिब्रेशन नाही आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का कुठे तो बघतच राहिलाय. चेंडू देखील तितकाच मोठा पाहायला मिळाला. फटका आलाय. टीम वर्षा पाणी. परंतु इथे मोठी सर आलेली पाहायला मिळते. जोरदार पावसाच्या दणदणीत असा षटकारांचा पाऊस. जिथे धावफलकावरती धाव 55. त्याच वेळी या स्पर्धेच्या माध्यमातून उरुस कमिटीचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. जिथे उरुस कमिटी यांचं देखील आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण आपल्या या स्पर्धेसाठी आयोजक असतील त्याच वेळी त्यांच्या माध्यमातून खूप सारे स्वागत आणि त्यांना देखील शुभेच्छा देऊया. उरुस कमिटी या ठिकाणी उपस्थित झाले. मान्यवरांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे रोह्याचं उरुस म्हटलं ना की सर तिथे फार व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया सकल जणांचे. उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या मान्यवरांचे. बाबू कडू उद्या आणि परवा उर्स. उद्या आणि परवा आणि कव्वालीचे मोठे जंगी सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील.
कारण रोह्याची कव्वाली म्हटलं ना की एक चर्चेचा विषय राहिला की तिथे पैशाची उधळण खूप होते. हो, यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळेल. 56 अब तक 56 या आकड्यावरती धावसंख्या. शेवटच्या षटकासाठी आपण फिरोजला पाहतोय, जिथे 5व्या क्रमांकावरती आदिल येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. स्लोअर पद्धतीने चेंडू एलिव्हेशन आहे. क्या बात है, ये बात षटकार. चेन्नई केली आहे. कॉम्बॉक्स में करूया थोडासा बदल, जिथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील व्हॉइस ऑफ पाले अर्थात निलेशजी नाईक सरांचा आवाज. चला, त्याच वेळे क्षेत्ररक्षण करणारा संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. अरबाज 11 ओव्हर टू कॉम्बॉक्स.
मूसा भाई वक्त कम है, आधे घंटे में एक सत्र खत्म ही होना चाहिए। हाँ मैं तो आता हूँ, टाइमर लगाया है मैंने। मैच की शुरुआत, रनों की जरूरत अब बल्लेबाजी करने वाली टीम मुकादम 11 को। ओ भाई बड़ा लक्ष्य है, 67 रनों का टारगेट। वसीम भाई एक एक्स्ट्रा पेन मिलता है तो अच्छी बात रहेगी। पेन 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 मेरा खत्म हो चुका है। तो आइए शुरुआत करते हैं मैच के। पहली गेंद ओवर्स टू कवर्स, कमाल का शॉट, गिरते संभलते दौड़ पड़े हैं, लेकिन खुद को तराशने का हमारे सल्लू भाई के फैन है। और रे रे किक, ये छक्का चलेगा नहीं है। अगर 3000 मारते हैं चाहिए तो लगातार 6 गेंदे 6 चौके मारिए पूरे मैच में, कभी भी किसी भी ओवर में। और अगर किसी भी ओवर में कोई भी बैट्समैन, सलमान का क्लीन बोल्ड कोई भी गेंदबाज निकालता है तो उसको भी 1000 रुपए के पूरे 6 ओवर में इस इनिंग के लिए लगे हैं शाहिद भाई डांगे इनकी ओर से। मुकादम 11 के कोई भी बल्लेबाज 6 गेंदों में 6 चौके लगाता है तो शाहिद भाई इनकी ओर से
जुनेद भाई को 3 छक्कों के लिए 3000 रुपए शाहिद भाई डांगे इनकी ओर से। मूसा भाई कॉल लगा रहे हैं क्या रिजर्व बैंक को? कितना पैसा बाकी है भेजो मोहल्ले में। ओह चाबुक स्टँड अँड डिलिव्हर मस्तक पे दस्तक त्या मुलांचे लागलाय का बघा रे? नाही ना? गेंदबाज खुद कप्तान है। ढूंढो ढूंढो रे साजना। तीसरा छक्का आता है क्या? रिवर्स भाई, एक की जरूरत थी नहीं, छक्का मार सकते थे। कर हम उर्स कमेटी के सभी महानुभावों का, वसीम भाई से लेकर सबका गुलाए मोहब्बत देकर इस मंच पर स्वागत कर रहे हैं। मैं यही कहना चाहूंगा आप सभी से कि एक इनिंग आधे घंटे में खत्म ही होनी चाहिए। और हम हमेशा कहते हैं ना कि वक्त बदला है, मंजर बदला है, दुनिया बदली है, लेकिन बदली नहीं है उर्स कमेटी और उसका पूरी तरीके से सहयोग। इस सहयोग के लिए उनके हम
हौसला अफजाई इस गुलाए मोहब्बत के साथ, उनके इरादे हमेशा बुलंद रहे, इसी आशा और उम्मीद और दुआओं के साथ आने वाले सभी मेहमानों का एक एक करके हम यहाँ पर हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। कमाल का शॉट ऑफ साइड पर। मैं यही बताना चाहूंगा आपको, जावेद भाई, शिकार करना है तो शेर का करो, गीदड़ का नहीं, क्योंकि जब आप शेर का शिकार करते हैं तो जंगल को पता चलता है कि शिकारी आए हैं और ये सभी शिकारी हैं। इन सबको गुलाए मोहब्बत देकर याकूब भाई शेख, इनका स्वागत गुलाए मोहब्बत के साथ हम यहाँ पर कर रहे हैं। शब्बीर भाई, इनका भी नकवे, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। मुनावर भाई शेटे, इनका सबका, और फुल पुठियान साहब यहाँ पर आ चुके हैं, और राजा भाई उपाध्यक्ष, इनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। देखिए, स्वागत तो उन्हीं महानुभावों का होता है जो अच्छा कर्म करते, अच्छा काम करते हैं, अपने कौम के लिए जान न्यौछावर करते हैं, और ऐसे ही काम उर्स कमेटी के सभी मेंबर्स ने किया है। उन सभी का बर्थडे बॉय, नाम क्या है उसका, जूनियर जहूर, ओवर की समाप्ति। और यहाँ पर पहले ओवर में 28 आए थे, दूसरी ओवर में एक चौका ही लगा है, एक दोहरा रन, और कुल मिलाकर मात्र 7 रन देकर हर्ष ने वापसी कराई है। गेंदबाजी करने वाली टीम अब अरबाज 11 की, बराबर ना। अभी गेंदों का खेल शेष है 24, और 24 में 32 की जरूरत, 24 गेंदे 32 की जरूरत। पिंजरे में खड़े शेर को मूंगफली मारना खालिद भाई आसान है, लेकिन जब शेर पिंजरे से बाहर निकलता है तब वो खूंखार बनता है, तब मूंगफली मार के दिखाओ। शाही जिटांगे एम स्पोर्ट्स के सर्वे सर्वा, इनके माध्यम से लगातार 6 गेंदों में 6 चौके लगाने वाले हर बैटर के लिए, इस मैच के लिए, इस इनिंग के लिए 3000 रुपए, और सलमान का क्लीन बोल्ड लेने वाले किसी भी गेंदबाज को 1000 रुपए दिए जाएंगे, और मोहल्ला फाइटर्स इनकी ओर से 100 रुपए। मेरा मानना है खालिद भाई, 4-5 पैच लगाने के बाद लोगों को शेर बिल्ली दिखाई देती होगी, वो खुद शेर हो जाते हैं। लेकिन अब मैच रोमांचक स्थिति में बढ़ता हुआ, एक शेर मुझे भी याद आ रहा है खालिद भाई, आपके लिए बताता चलूंगा एक दो गेंदों के बाद। गेंदबाज की बागडोर योगेश, आड़ा बल्ला, कमाल की गेंद थी, सीधे ब्लेड से खेला है, फील्डर के इनके नीचे आते हुए एक ही रन। जो रफ्तार पकड़ी थी बुलेट ट्रेन ने वडोदरा में, वो कहीं ना कहीं पालघर में आकर रुकी है, ऐसा लग रहा है मुझे। बढ़िया वापसी कराई है हर्ष ने। हर्ष कहां पर है फील्डिंग करते हुए, विकेट कीपर की भूमिका में। आदरणीय मोहल्ला प्रीमियर लीग वर सातत्याने प्रेम करणारे पोलीस निरीक्षक तथा PSI आदरणीय टेमकर साहेब इथे आले, त्यांचंही सहर्ष स्वागत। धावसंख्या धावफलकावर आली आहे 37 रन, 37 रन बने हैं, और यहां से और 30 रनों की जरूरत। आड़ा बल्ला, कमाल का शॉट, फील्डर सेट किया है, डीप पॉइंट पर फील्डर सेट है, अफनान है। टेमकर साहेब बसा, आपण आपलं मनपूर्वक आपण इथे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर लीग सीजन 2 मध्ये मुकाबला चल रहा है। मुकादम 11 67 का पीछा कर रही है। अरबाज 11 ने पहले बल्लेबाजी करते हुए 66 रन जोड़े हैं। खालिद सैयद इनके द्वारा भी इनाम लगे हैं, और शाही जिटांगे एम स्पोर्ट्स की सर्विस सर्वा, इनकी इन्होंने तो कैश प्राइज ही दिया है, वहां पर 4000 हाथ में थमा दिए है उन्होंने। हमारे को कमेंटेटर बिल्कुल छांव में बैठते हुए, बड़ा प्यार उनको मिला है मोहल्ला द्वारा, और प्यार बांटना ही चाहिए दोस्तों। इंसान प्यार का पुतला है, इंसान गलतियों का पुतला है, लेकिन प्यार बांटना चाहिए।
प्यार भी न चैन कहाँ रे, खालिद भाई यार भी न चैन कहाँ रे। ओहो हो भाई, लेकिन लटके 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 लॉन्ग ऑफ पर विकेट। डीजे
थांबा थांबा, सॉरी 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 सॉरी. बघूया आमचे किती बॉल झालेत. 4 बॉल ना, 3 बॉल झालेत बोलतो. पहिला 6, दूसरा सिंगल. सॉरी सॉरी, स्कोरर की दुरुस्ती. वो शरबत की जगह कुछ और पी बैठे हैं. लाईव्ह ला स्कोर दाखवा. था चिंबोरी के ऊपर. हा, दोस्ती 11 तयार राहा. टॉस साठी लगेच पाठवा. आणि अगदी भाई 5 मिनिटाचा ब्रेक वगैरे काही नाही ना, लगेच मैच शुरू होणार आहे. इस बार शॉर्ट गली से गेंद निकल गई है. एक ही रन आता हुआ, धीरे धीरे आगे बढ़ता हुआ. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. रन संख्या 4 ओवर के खेल के बाद 48 रन. और अब गेंदों का खेल शेष है 12, और 12 गेंदों में 19 पाहिजे. 12 चेंडू 19 धावांची गरज. 12 बॉल 19 धावा. पाण्याची गरज आहे मैदानावर. पाणी घेऊन जा. आपण थांबूया, डीजे अविनाशकडे वळूया. हेलो चेक. हेलो चेक चेक चेक. हेलो चेक. अगर छक्के लगाते हैं जो स्ट्राइकर एंड के बैटर, 5,000 रुपए उनके लिए लगे हैं आदरणीय मुजीब भाई आलेकर. इनकी ओर से 5,000 रुपए. 3 लगातार छक्के मारिए, 5,000 ले जाइए. सलमान का विकेट निकालिए डंडे से, 1,000 लेकर जाइए. 6 गेंदों में 6 चौके लगाइए, 3,000 लेकर जाइए. और हमें शरबत पिलाइए. बारह में 19 की जरूरत थी, अब 11 में 19 रन चाहिए. मैच में मजा आ रहा है. चलती का नाम जिंदगी है. ये जिंदगी कभी रुकती नहीं है. चाहे हमारे पास पेट्रोल हो, डीजल हो या ना हो, लेकिन जिंदगी एक ऐसा कारवा है जो कभी रुकता नहीं है.
आगे निकलकर डांसिंग डाउन द ट्रैक, फील्डर गेंद के नीचे, शॉर्ट कवर के फील्डर, विकेट डीजे। शमह क्या बुझे जिस रोशन खुदा करे, और खुदा के बंदे सभी मंच पर तशरीफ रख चुके हैं। 10 गेंदों में 19 की जरूरत है, 12 में 19 की जरूरत थी। आदरणीय बाबा किंग इनकी ओर से सभी सम्मान चिन्ह, आदरणीय तज्जुभाई डब्बीर इनकी ओर से मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर की ट्रॉफी, आदरणीय अरकान भाई मुकादम और हसन मूसा भाई साहब इनकी ओर से 30,000 रुपए पहले इनामी राशि, द्वितीय इनामी राशि अईमान भाई मुकादम और मोहम्मद हुसैन मूसा इन जनाबों के द्वारा 20,000 रुपए। फरहान पानसरे इनकी ओर से साइकिल, नवीद भाई फरहान पानसरे और रमीश शेट्टी इनकी ओर से साइकिल, नवीद भाई डांगे इनकी ओर से रेफ्रिजरेटर और कमेटी की ओर से बाइक, एक कूलर और एक साइकिल। फरहान पानसरे और रमीश शेट्टी इनके माध्यम से साइकिल और ये रेफ्रिजरेटर नाविद भाई डांगे इनकी ओर से 200 रुपए। खालिद भाई सैयद, रनों की किल्लत अब हो रही है, अब 49 पर रन टोटल आता हुआ। गेंदबाजी करने वाली टीम है अरबाज 11, इनसे अनुरोध रहेगा, विनती रहेगी कि आपको फील्ड सेटअप जल्दी सजाना है। जावेद भाई कुछ बताओ ना उनको, फील्ड लगाई जल्दी, नहीं तो बहुत समय हो जाएगा हमें। और टॉस, दूसरे दौर का टॉस करने से पहले आपको बाप पहले डिसाइड कीजिए कि कितने ओवर खिलाने हैं। वसीम भाई ये ध्यान में रखिए, हाँ फिक्स ना, क्योंकि क्या होता है एक एक ओवर बचता है तो आखिरी में फाइनल 4 की रहेगी, 5-5 ओवर। चलिए तैयार, एक तरफ गेंदबाजी का गब्बर, दूसरी तरफ बल्लेबाजी का बब्बर। आड़ा बल्ला गेंद को मिड विकेट पर खेला, इसी बल्लेबाज ने इसी गेंदबाज को 28 मारे थे, बराबर ना। ससुर जी के साथ बेटी भी मिली है और कपड़े भी। खालिद भाई है क्या इस साल? वक्त है अभी भी, कितना वक्त लोगे भाई, अभी मिशन पर है वो। बड़ा शॉट आएगा या गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर पाएंगे? वाह चाबुक शॉट, ओह कमाल का फील्डर यार भाई हर्ष, ये तो इस टीम के जॉन्टी बने हैं। अरे रे 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 रन आउट, ओ भाई
एक चुम्मा तुम
आपका स्टार्ट होता है, पहली गेंद पर छक्का चौका लगता है, ये रिकॉर्ड एक अनोखा होता है। और जो रिकॉर्ड आपने आज भी बरकरार रखा है, ये बरकरार रखते हुए कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लगता है। हेलो ठीक। बहुत अच्छा लगता है। हमेशा वही कोशिश करता हूँ कि पहला बॉल चौका छक्का आए तो थोड़ा कॉन्फिडेंस भी बढ़ता है खेलने का, और थोड़ा मजा भी आता है खेलने में आगे। मतलब कॉन्फिडेंस हाई हो जाता है ना तुरंत के, मतलब बॉलर का कॉन्फिडेंस, अपने को बड़ा बॉलर रहो तो थोड़ा कॉन्फिडेंस बढ़ जाता है। बहुत अच्छी बात कही आपने। आपको 200 रुपए का इनाम सर आपके शुभ हाथों से। हाँ, कैमरामैन यहाँ पर लगाइए। और रिजवान भाई मुकादम, इनकी ओर से सलमान को 1000 रुपए का कैश प्राइज आया है। सलमान आप आगे आइए। सलमान मैन ऑफ द मैच दीजिए, मैन ऑफ द मैच।